नमस्कार मित्रांनो, तुमचं आपल्या जी के बासुधीर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आता दररोज चालू घडामोडी चालू केलेल्या मित्रांनो येणाऱ्या आगामी भरतीसाठी पोलीस भरती, तलाठी भरती तसेच सगळ्याच जे काही महाराष्ट्रातील किंवा भारतातील जे काही स्पर्धा परीक्षा, सरळ सेवा, MP सेवा स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात त्यांसाठी आपण खास आज चालू घडामोडीमध्ये करंट अफेअर आणलेले आहेत मित्रांनो. आणि आजपासून आपण सिरीज चालू केलेली मित्रांनो. आणि आपला एक असा व्हिडिओ येणार आहे जानेवारी टू डिसेंबर, एक असा व्हिडिओ आपण आणण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक नक्कीच करा. आपण चला प्रश्नाकडे वळू मित्रांनो. तर मित्रांनो, पहिला प्रश्न आहे आज आपला, भारतातील बालदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो. बालदिन हा ऑप्शन ए 12 नोव्हेंबर, ऑप्शन बी 14 नोव्हेंबर, ऑप्शन सी 10 नोव्हेंबर, ऑप्शन डी 15 नोव्हेंबर. मित्रांनो, आपला जे उत्तर आहे ऑप्शन बी हे आपलं बरोबर आहे. 14 नोव्हेंबर. 14 नोव्हेंबर हा आपला बालदिन म्हणून आपण साजरा केला जातो. त्या दिवशी मित्रांनो पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती आहे मित्रांनो, आणि ते आपले पहिले पंतप्रधान होते मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन बी हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा आपला, अलीकडे कोणत्या राज्याने शेतकरी सुरक्षा कमिशन योजना सुरू केली आहे मित्रांनो. ऑप्शन ए महाराष्ट्र, ऑप्शन बी राजस्थान, ऑप्शन सी कर्नाटक, ऑप्शन डी हरियाणा. तर मित्रांनो, आत्ताच राज्य सरकारने शेतकरी कमिशन ही आपल्या महाराष्ट्र सरकारने चालू केले मित्रांनो, आणि ह्याचं ऑप्शन ए हे उत्तर बरोबर आहे मित्रांनो. महाराष्ट्र राज्याची 1 मे 1960ला निर्मिती झाली मित्रांनो. म्हणून आपला महाराष्ट्र दिन 1 मे हा कामगार दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो मित्रांनो. म्हणून आपला ऑप्शन ए हे बरोबर आहे मित्रांनो. प्रश्न तिसरा, 2025 मध्ये G20 अध्यक्षपद कोणत्या देशांकडे आहे मित्रांनो. असेच आपल्याला जास्तीत जास्त प्रश्न येत असतात मित्रांनो, जे की अध्यक्ष, उपाध्यक्ष. तर मित्रांनो, G20 2025चे अध्यक्षपद हे कोणाकडे आहे मित्रांनो. ऑप्शन ए ब्राझील, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी दक्षिण आफ्रिका, आणि ऑप्शन डी अमेरिका. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए ब्राझील. कारण की ब्राझील ह्या देशाकडे G20 अध्यक्षपद देण्यात आलेले आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न चौथा, 2025 मध्ये कोणत्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, 2025 मध्ये भारताने कोणते उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले आहे मित्रांनो. तर मित्रांनो, ऑप्शन ए निसार, ऑप्शन बी आदित्य-11, ऑप्शन सी GSAT-20, ऑप्शन डी चांद्रयान-3. तर मित्रांनो, आपलं ऑप्शन हे सी बरोबर आहे. GSAT-20 हे भारताने 2025 मध्ये उपग्रहाचे यशस्वीपणे प्रक्षेपण केले गेले आहे मित्रांनो. आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्न 5वा, अलीकडे कोणाला राज्य क्रीडा पुरस्कार 2025 जाहीर झाला आहे. तर मित्रांनो, ऑप्शन ए नेहा गोवाल, साक्षी चौधरी, ऑप्शन सी लक्ष्मण भिडे, ऑप्शन डी श्रेयस अय्यर. तर मित्रांनो,
राज्य क्रीडा पुरस्कार 2025चा मित्रांनो साक्षी चौधरीला जाहीर झालेला आहे मित्रांनो. म्हणून आपलं ऑप्शन बी हे बरोबर आहे. प्रश्न 6 2025 मध्ये जाहीर झालेल्या ग्लोबल पीस इंडेक्स मध्ये भारताचा क्रमांक कोणता आहे? तर मित्रांनो 2025 मध्ये झालेल्या ग्लोबल पीसमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? तर आपले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए 80, ऑप्शन बी 94, ऑप्शन सी 126 आणि ऑप्शन डी 137. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शन सी 126. म्हणून 2025 मध्ये आपल्याला ग्लोबल पीस इंडेक्समध्ये 126 हा क्रमांक मिळाला आहे मित्रांनो. तर आता पुढचा प्रश्न बघू मित्रांनो. प्रश्न 7 अलीकडे कोणत्या देशाने डिजिटल रुपया समान डिजिटल चलन सुरू केले आहे मित्रांनो? प्रश्न पुन्हा एकदा आहे का? अलीकडे कोणत्या देशाने डिजिटल रुपया समान राष्ट्रीय डिजिटल चलन सुरू केले आहे? आपलं ऑप्शन ए फ्रान्स, ऑप्शन बी रशिया, ऑप्शन सी चीन आणि ऑप्शन डी रशिया. तर मित्रांनो याचं उत्तर आहे आपलं रशिया. कारण की भारताचा जो मित्र आहे तो रशिया आहे मित्रांनो. आणि या देशाने डिजिटल रुपया असं एक चलन राष्ट्रीय चलन सुरू करण्यात आलेले आहे मित्रांनो. तर प्रश्न 8 भारत सरकारने अलीकडे कोणत्या नदीसाठी रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट नवीन योजना चालू केली आहे मित्रांनो? रिव्हर फ्रंट ही डिजिटल योजना चालू केली आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपले ऑप्शन आहेत. ऑप्शन ए गंगा, ऑप्शन बी गोदावरी, ऑप्शन सी कृष्णा आणि ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा. तर मित्रांनो भारत सरकारने अलीकडेच रिव्हर फ्रंट डेव्हलपमेंट ही योजना गंगा नदीसाठी जाहीर करण्यात आले आहे मित्रांनो. म्हणून ऑप्शन ए हा आपलं बरोबर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न 9 2025 मध्ये घोषित ओडिशा पुरुष हॉकी लीग विजेता कोण आहे मित्रांनो? आपल्याला इथं सांगायचे मित्रांनो की ओडिशा पुरुष हॉकी लीग विजेता 2025चा कोण आहे? तर आपला ऑप्शन हे आहे पंजाब, ऑप्शन बी हरियाणा आणि ऑप्शन सी ओडिशा आणि ऑप्शन डी उत्तर प्रदेश. तर मित्रांनो आपलं उत्तर आहे ऑप्शन सी ओडिशा. कारण की 2025 मध्ये ओडिशा पुरुष हा लीग विजेता हे आपला प्रश्न चुकलेला आहे. तर आपण पुढचा प्रश्न घेऊ. तुम्ही मला याचं कमेंटमध्ये उत्तर सांगायचं मित्रांनो. प्रश्न 10 अलीकडे भारतातील कोणत्या रेल्वे झोनने ड्रोन सर्वे सिस्टीम सुरू केली आहे? तर मित्रांनो अलीकडे भारतातील कोणत्या रेल्वे झोनने ड्रोन सर्वे सिस्टीम सुरू केली आहे? तर ऑप्शन ए मध्य रेल्वे, ऑप्शन बी मध्य रेल्वे, ऑप्शन सी उत्तर रेल्वे, ऑप्शन डी दक्षिण रेल्वे. तर मित्रांनो याचं उत्तर आहे रेल्वे झोन ड्रोन सर्वे सिस्टीम ही दक्षिण मध्य रेल्वे या रेल्वेने सुरू केलेली आहे मित्रांनो आपण असेच प्रश्न दररोज आपल्या यूट्यूबवरती
करंट अफेअरचे चालू घडामोडी आपण घेत असतो मित्रांनो. आणि हा आपला पहिला व्हिडिओ आहे. आणि आता आपण जानेवारी टू डिसेंबर एक लॉंग व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवर उपलब्ध होणार आहे. आणि डेली आपण हा जो व्हिडिओ आहे आपण दररोज मॉर्निंगला 6 वाजता आपल्या चॅनलवर तुम्हाला दररोज पाहायला मिळेल मित्रांनो. तुम्हाला आपला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा मित्रांनो. धन्यवाद.